श्री कालभैरव वरस्तोत्र। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी वंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती वियादात्री विश्वाची। नमन तसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी जाहली। थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयासी नमन ग्रंथ रचना आरंभली। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिक स्वामींशी नमस्कार करुणितयासी प्रश्न विचारू लागले। 33 कोटी देव असती प्रत्येक आपणास श्रेष्ठ म्हणती सामान्य माणसाची मती गुंग होऊनी जातसे। गाणपत्य म्हणती गणपती शास्त्र म्हणती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू। नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षूनी घेतसे। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे। कोणी म्हणती कालभैरव हाच करा महादेव तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे। कालभैरव हा देव कुठला कसा त्याचा उद्भव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली। तरी आता कृपा करुनी देव कुठला श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजावूनी उपकार मोठे होतील। तेव्हा स्कंदाने अगस्त्यसी जी कथा सांगतली अपूर्वसी ती सांगतो सर्वांसी म्हणे मिलिंद माधव। सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मांडी सकळ देव मंडळी चर्चा करत होती बसुनी तेव्हा काय जाहले। ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरून केले आगमन घेतले दर्शन देवांचे। ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न देव माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू आम्हास सांगावे। तेव्हा त्या ब्रह्मदेवाने सर्व सामर्थ्याच्या अहंकाराने आणि अतिशय अविचाराने उत्तर दिले झटकरी। मी संपूर्ण सृष्टीचा देवता स्वयंभू आधा आणि ब्रह्मसता माझी असामान्य श्रेष्ठता सर्व सिद्धीस आहे की। ब्रह्मदेवाची गर्वोक्ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतुनारायण म्हणाले हे आहे तुझे अज्ञान सत्य तू न जाणती। मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता मीच गती शक्तीचा करता प्रत्यक्ष यमस्वरूप मी आहे परमज्योती मीच आहे परागती केलीस सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू। अर्थात तू श्रेष्ठ नसुनी मीच आहे श्रेष्ठ जाण सर्वांकडे घेसी मोठेपण काय तुला म्हणावे। झाले ऐसे झुंपले भांडण मीच श्रेष्ठ म्हणती दोघे जण शेवटी वदासी विचारू आपण असे त्यांनी ठरविले। ऋग्वेद आणि यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांच्याशी केला वादविवाद श्रेष्ठ देव कोण असे। ऋग्वेद म्हणे त्याचे पासून सर्वांचे होते प्रवर्तन त्यात भूतपात्राचे विलन जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे। यजुर्वेद म्हणे विचार करुनी योगद्वारे होते त्याचे अर्चन यज्ञयागाचा स्वामी स्वयं प्रमाण शिव तोच श्रेष्ठ जाणावा। राम म्हणे ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण योगी जन करती जयाचे ध्यान त्यांच्या तेजे ब्रह्मांड उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो। अथर्व देई तसेच उत्तर म्हणे तो भक्ताचे दुःख करी दूर तोच कैवल्य श्री शंकर श्रेष्ठ असे सर्वाहुनी। वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनीही संतापुनी निंदा केली शिवाची। तोच अमृत प्रणव सनातन मूर्त स्वरूप करुणी धारण
म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान सर्व देवात श्रेष्ठ असे. तरीही दोघांचे भांडण संपले नाही मुळीच जाण. दूर होऊन त्याचे अज्ञान तेव्हा चमत्कार जाहला. दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाशत ज्योत झाली प्रकट. त्याच ज्योतीचा लखलखलाट विश्वव्यापी भासला. हा हा म्हणता ज्योती मंडळी एक बालकाकृती दिसू लागली. दिव्य तेज प्रता आगळी मुखावली विलसतसे. वर्ण शुद्ध निलांजना समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण. त्रिशूल वाजे खणखण शिवाचा अंशावतार तो. त्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ. काल भैरव नाव सकळ संबोधली तयाला. दृष्टांचे करीत दमन यास्तव आमर्द नाभाविधान. भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षक तो. कालराज हेही नाव त्याचे रक्षण करीतो काशी क्षेत्राचे. पारिपत्य करुणी पाप्यांचे शासन घोर करीतसे. अंगी विश्वद्वार शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती. ऐसी पाहुन बालकृती ब्रह्मदेव त्यासी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊनी शुभाशीर्वाद घेई तू. म्हणाले ब्रह्मदेवाचे मस्तक शिवनिंदा करी पाचवे मुख. ऐकुनी त्याची बकबक काळ भैरव क्रुद्ध झाला. भव्य रूप प्रकट केले अक्रार विक्रार आगळे. डोळे लाले लाल झाले जळत्या निखाऱ्या सारखे. मग त्या काल भैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटले रागाने अपराध केला म्हणून. तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एक क्षणात चक्क उघडले आणि त्यांनी हात जोडले चुकले चुकलोय म्हणून. नारायणेनेही तेच केले भैरव स्तुती स्तोत्र गायले. दोघांनाही सत्य ज्ञान झाले प्रत्यक्ष शिव प्रकटले. देवांनी केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्व सृष्टी. श्री शंकराची दया दृष्टी अभय देती दोघांना. शिव म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला. मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करायसी. अष्टभैरव माझे अंशावतार काल भैरव हा सर्वाहुनी थोर. त्याची 3 स्वरूपे अगोचर जाणते तेच जाणती. महाकाल बटुक भैरव तिसरा स्वर्णार्क भैरव. तयावरी ठेवती भक्तिभाव त्यांचे कल्याण होतसे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजुघोष अर्धनारेश्वर. नीलकंठ दंडपाणी दक्षिण मूर्तीवर अवतार माझेच असती ते. कालभैरवाची करतील भक्ती त्याची होईल कामना पूर्ती. विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही. मग म्हणे कालभैरवासी तू जरी माझा अवतार अससी तरीही स्पष्ट सांगू तुझसी सत्य हे सत्य मानावे. ब्रह्मदेवाचे 5वे मुख माझी निंदा करिता हक. म्हणून फक्त तेच मस्तक कापिलेस तू कोपाने. क्रोधाग्नी पेटला मनी विवेक बुद्धी भस्म होऊनी. घडती पापे हातुनी अविचारी अनर्थ होतसे. तू वागलास विचाराने तुझ्या त्या दुष्ट कृत्याने. ब्रह्महत्येचे महापातकाने ग्रासिले असे तुझ लागी. ब्रह्महत्येचे पाप अघोर दृष्ट परिणाम त्याचे थोर. कोणी कितीही असो बलवंतर पापमुक्त न होई. जो कोणी महापात करी तो जातो नरकपुरी. अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होतसे. जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरक कुंडातुनी. त्याच वृक्ष वेली शिळायोनी 7 वर्षे लाभते. त्यानंतर किडमुंगी जीव योनी 7,000 वर्ष कष्ट भोगुनी. पशुपक्षादी अनेक जन्म घेऊनी दुःख भोगी अपार. हे शिवाचे भाषण ऐकुनी कालभैरव घाबरला मनी.
म्हणे मुक्त व्हाया पापातुनी काय उपाय सांगावा. शिव म्हणे मग त्यासी एक उपाय सांगतो तुझसी. पृथ्वीवरती ती वाराणसी अविमुक्त ते क्षेत्र असे. त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करती रात्रंदिन. त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला, अंतरेश्वरी नैऋत्येला, अंगारेश्वरी पश्चिमेला, सुसज्ज असे सर्वदा. भद्रकाली असे वाग्यवेला, भीमचंडी उभे उत्तरेला, महामत्ता ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीतसे. अधकेशी सहित शंकरी पूर्व दिशेला रक्षण करी. अर्धकेशी आग्नेश कोणावरी लक्ष ठेवी अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र जाण, भूलोकी असे पवित्र पावन. तेथे पंचगंगेत करीत असतान पापक्षालश होतसे. देव देवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर, पिशाच्य आणि नारी नर होती पापमुक्त तिथे. त्या क्षेत्री तू जाशील तेव्हा पापमुक्त तू होशील तेव्हा. वत्य देऊनी सर्व देवा सुखे तेथे राहशील. घ्यावयासी आता प्रायश्चित, कापलेले मस्तक घे हातात. काशीत जा भिक्षा मागत पापमुक्त व्हाया. ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त. कालभैरव तिनी लोकात भ्रमण करू लागले. पुढे पुढे चाले जरी महापातक त्याचा पाठलाग करी. येता वाराणसीच्या वेशीवरी पाप तेथेच थांबले. कालभैरव प्रवेशिता काशी क्षेत्री, हातातील शिर पडते खालती. त्या स्थळा कपाल मोचक म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले ते. कालभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल. देवत थोर काशीतील सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो. आधी दर्शन कालभैरवाचे, नंतर श्री काशी विश्वेश्वराचे. ऐक्या परी वागती तयाचे सकल पाप जातसे. कार्तिक मास तो पवित्र, वद्य अष्टमी पवित्र फार. कालभैरवाचा अवतार शुभ दिनी त्या जाहला. कोणतीही अष्टमी चतुर्दशी, रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे कालभैरवाशी. करावी पूजा प्रार्थना. तो होतो प्रसन्न ज्याला, दुःख चिंता नसे त्याला. अशुभ अमंगल जाते लयाला, सकल सिद्धी लाभती. होते इच्छित दीर्घायु संतती, मिळते स्थावर जगन्म संपत्ती. कालभैरवाचे महात्म किती आणि कैसे वर्णावे. शत्रुभय आणि चोर भय अमूळ निश्चय नष्ट होय. म्हणून तयाचे पाय धरावे भक्तिभावाने. भैरव शिखरी भक्त चढे, दिनोदिनी लौकिक वाढे. त्यासी पाहता काळ तडे, कालभैरवाच्या धाकाने. लक्ष्मी आणि राजमान्यता मिळे समाजात मान्यता. कालभैरवाच्या सत्य भक्ता उणे न पडे काहीही. स्कंद स्वामींचे भाषण ऐकुनी समाधान पावले अगस्त्य मुनी. कालभैरव स्मरण करत मनी स्वस्थानी गेले आनंदे. वास्तव जोडून दोन्ही हस्त म्हणावे कालभैरव वरद स्तोत्र. जपावा कालभैरव मंत्र निशिदिनी भक्ती अखंड. ऐसे करील जो 6 मास, कालभैरव प्रसन्न होऊन त्यास. देवभक्ताचा होतो तास, स्वयंसिद्धी सत्य हे. कोणी रंक असो वा राव, हृदय धरुनी दृढ भाव. प्रार्थना करीत कालभैरव, धावून येती संकटी. सदा ठेवूनी सत्वर्तन, करती तो कालभैरव स्मरण. तयासी साक्षात शंकर भगवान, प्रत्यक्ष दर्शन देतसे. भैरवाचे कराया पूजन चिंतन, काळ वेळेचे नसे बंधन. स्त्री पुरुषांनी त्याशी निशिदिन, भक्तिभावे बजावे. घरी दारी कचेरीत, वाटेत किंवा प्रवासात. नामस्मरण करावे अखंडित, तेणे कल्याण होतसे. कालभैरव होता प्रसन्न, पळते पाप आणि दैत्य. मिळते विपुल धनधान्य, ऐसे सामर्थ्य तयाचे. अघोरी विद्या मंत्र तंत्र शक्ती, भैरव भक्तासी कधी न बाधती. स्तोत्र हे तेथे पठन करती, तेथे भूतखेत न राहती. कालभैरवासी नित्य स्मरता, बंदिवासातून होई मुक्तता. येत राही राजसत्ता, ऐसा समर्थ देवतो. ओम सतितांग भैरवाय, ओम रुरुभैरवाय नमः. ओम चंड भैरवाय नमः. ओम क्रोध भैरवाय नमः. ओम उद्बंध भैरवाय नमः. ओम कपाली भैरवाय नमः. ओ भीषण भैरवाय नमः.
ओम संहार भैरवाय नमो नमः. ओम महाकाळा महाकोशा महाकाया विश्वप्रकाशा मंतमहेशा सर्वेशा काळभैरवाय नमो नमः. संहार रूपा खटवांगधारका कंकाळा पाप पुण्यशोधका सुराधार्या तापहारका कालभैरवाय नमो नमः. लोलाक्षा लोकवर्धना लोकप्रिय श्वानवाहना भूतनाथ भूतभावना काळभैरवाय नमो नमः. हे श्री देवादिदेवा कराल वदना काळभैरवा कृपाळ शिवाद नित्य असावा पदी लीन जाहला. कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यासी दीर्घायुषी आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती देऊन वंश वाढवी. जाऊ आम्ही जेते जेते कार्यसिद्धी होऊ तेथे मनी कुविचार बलबलते येऊ नको देऊ तू. मिलिंद माधव याच साठी तुझ्या पायी घालवी मिठी अपराध पाप कोटी कोटी क्षमा त्याची करावी. घरी नांदो सतत शांतता पडू नये कशाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे. शके 1897 माघ माशी कृष्णा पक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीची ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री कालभैरवार्पणस्तु शुभम भवतु. भक्त कवी मिलिंद माधव कृत कालभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण. ओम कालभैरवाय नमः.